महानगरपालिका मध्ये गेल्या 2-3 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती। 2.5 लाख करोडपेक्षा जास्तचं टेंडर काढून मुंबईला स्वच्छ, मुंबईला डेकोरेटिव्ह, मुंबईचे रस्ते या सगळे कामामध्ये जे आहे पैसे वापरण्यात आले होते। 2.5 लाख करोडपेक्षा जास्त। आणि त्यानंतर जर कुठला पर्यटक येऊन आणि ते पण बँड्रा म्हणजे विशेष करून जे मुंबईतला सर्वात महाग एरिया तिकडनं अशी परिस्थिती दाखवतो आणि जर आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करत असणार किती मोठी चूक आहे। जर तिकडे साफसफाई नसेल आणि तिथे गंदगी आहे तर त्याला साफ करून घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती कारवाई करून काय करणार। पण बरीच मीडिया तर हे दाखवणार नाही। मीडिया तर फक्त मला रील दाखवणार आणि चांगली चांगली जे बातमी या विधानसभामध्ये होते तेच दाखवणार। पण खरं काय या मुंबईमध्ये आहे, खरं मुंबई किती स्वच्छ आहे, खरा मुंबईसाठी 5,000 कोटीचा आपण SWMचा जे कचऱ्याचा टेंडर काढतोय त्याची परिस्थिती कशी आहे। मुंबईमध्ये मला सांगा एकही गाडी जे रोडवरती चालत आहे कचरा घेऊन कव्हर असतं का? एक गाडी दाखवा। आणि जे टेंडरमध्ये लिहिलं आहे की सगळी नवीन गाडी वापरण्यात येणार आहे, जेवढी गाडी वापरण्यात येते ते सगळं अस्वच्छ, नादुरुस्त आणि रस्त्यामध्ये कचरा पाडत जात आहे अशी गाडी वापरण्यात येते। अनधिकृत बांधकामांमुळे सुद्धा अनेक ठिकाणी होतोय, अनेक भागांमध्ये असं नाही। अनधिकृत कामं असली तर त्याचं तोडण्याची कारवाई महानगरपालिकांनी आणि कलेक्टरनी केली पाहिजे आणि ते होत असतं। पण त्याला कुठेतरी थांबवण्याकरता ते आधी विलासरावजीने एक सर्क्युलर काढला होता की जिथे कुठे अनऑथराइज होत असेल तिकडचे सिनियर PI आणि तिकडचे विभाग अधिकारीला सस्पेंड केला पाहिजे। जर तुम्ही हे चालू केलं तर मला वाटत नाही की मुंबईमध्ये कोणीतरी हिम्मत करेल की तिकडे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन करायची। राज्यसभेच्या जागेसंदर्भात कधी निर्णय अपेक्षित आहे? कारण अवघे काही दिवस बाकी आहेत, एकच उमेदवार महाविकास आघाडीला द्यायचा। आता राज्यसभाची निवडणूक आहेत, मग विधान परिषदची पण आहे आणि लोकल चेअरमॅनशिपची निवडणूक आहे। या सगळ्यांवरती महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे आणि टायमावरतीच त्याचा निर्णय पण तुमच्या समोर येईल। हॅफकिन्स खरं म्हणजे जर आपण बघितलं तर ही चांगली संस्था होती आणि यामध्ये चांगली कामं व्हायची, पण गेल्या काही वर्षापासून त्याला त्याची पोटेशनच्या हिशोबाने त्याला यूज करण्यात येत नाही। मग हे सगळं घडणार आहे। तिकडे बसलेले अधिकारी आहेत, तिकडे बसलेले जे कर्मचारी आहेत किंवा ते आतमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना काय काम नसेल तर असेच पैशाचा दुरुपयोग होणार आहे आणि ज्या कोणीने दुरुपयोग केला असेल मला त्याच्यावरती जे कारवाई झाली पाहिजे। नहीं, हैपकिन जो है एक अच्छी संस्था है जो हमेशा से अच्छा काम करते आ रही है, लेकिन ये सरकार इतनी मस्त है और महानगरपालिका में चुनाव भी नहीं हुए तो उसका सही तरीके से उपयोग करके नहीं ले रही है। तो अगर खाली बैठे बैठे फिर उनके दिमाग में यही फतूर आ रहा है कि आए हुए पैसे को किस तरीके से यूज किया जाए तो उसका दुरुपयोग कर रहे हैं, उसकी मौज मस्ती कर रहे हैं। तो ऐसे लोगों के ऊपर जिन्होंने गलत काम किया उसके ऊपर जो है गुनाह भी दाखिल करना चाहिए, कार्रवाई भी करना चाहिए और उनको नौकरी से निकाल देना चाहिए। इधर समाजवादी पार्टी के अबू आजमी ने एक मुद्दा उठाया कि रमजान का पाक महीना चल रहा है, ऐसे में शाम 4 बजे जो मुस्लिम सरकारी कर्मचारियों ने छोड़ दिया जाए ताकि वक्त पर वो नमाज अदा कर सके। तेलंगाना सरकार कर चुकी है, आंध्र सरकार कर चुकी है। आप कांग्रेस की आपकी क्या भूमिका है? देखिए, मेरी भूमिका अगर आप पूछेंगे, मेरी व्यक्तिगत भूमिका ये है कि हर कर्मचारी के लिए अपना एक टाइम होता है और उस टाइम के हिसाब से सबने काम करना चाहिए। अगर हर आदमी अपने अपने मजहब को लेकर इस तरीके की बातें करेगा तो मेरे ख्याल से पब्लिक के साथ वो इनजस्टिस होगी। हाँ, जब भी इस तरीके की कोई बात आती है तो सर्टेन टाइम के लिए उनको रिलैक्सेशन अपने ऑफिस में दिया जाए, वहां तक तो ठीक है, लेकिन इस तरीके से कंप्लीटली चेंज करना तो मेरे ख्याल से मुझे नहीं लगता कि ठीक होगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।